आजकाल ना मला काही कामच नसतं, त्याच्यामुळे काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ काढायचं बघते मी. आज मस्तपैकी मेहंदी काढलेली होती आणि मेहंदी धुतल्याच्या नंतर असं काय मस्त रंग आलेला होता. खूप दिवसानंतर मेहंदी लावलेली होती, त्याच्यामुळे छान वाटत होतं. हेअर वॉश केला, त्याच्यामुळे आज थोडेसे केसांसोबत बी खेळत बसले होते, कारण हेअर वॉश ज्यावेळेस करते त्याच निवांत वेळ काढूनच हेअर वॉश करते, कारण खूप टाईम लागतो म्हणून. चला मग सकाळ झाली, म्हणलं काही चहा तर करावंच लागेल. आता मी चहा सोडला, म्हणजे लेकाने नाही सोडलेला. लेकाला चहा लागतो, एक टाईमचं जेवण नको पण चहा लागतोच. बघा आज आमच्या घरामध्ये भूत आले अचानक. फ्रीज उघडं होतं, काय माझ्याकडून दूध काय सांडतं, पैसे काय उडाते, असे नवीन नवीन काही काही प्रकार आज झालेले होते घरामध्ये. तर आज काय दूध म्हणजे मी दूध टाकताना पण माझ्याकडून दूध सांडून गेलं. कधी कधी आपण घाईघाईमध्ये पटकन आवरायचं बघतो आणि असा राडा होऊन जातो सगळं, की म्हणजे गॅसवर दूध सांडून गेलं. आता दूध पुसलं, चहा वगैरे टाकला आणि आता नवीनच दुसराही उद्योग मी तुम्हाला पुढे दाखवतेच काय झालं ते. आज काय झालं माहिती आहे का, सकाळी उठले, पाणी आलं होतं. मग आता पाणी आलं म्हणल्यावर आपल्या घरातल्या बायकांचं काय काम असतं, पटकन कपडे घेणं आणि लगे पटपट धुवायला लागतं. आपण त्यात बघतच नाही काय आहे का नाही का काय. तर मी कपडे धुतले आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पॅन्टमध्ये पैसे होते म्हणून. आता एरवी तर कधी नसतात म्हणून मी काही चेक नाही केलं, आणि आज कसं काय काय की त्यांच्या पण लक्षात नाही काढायचं म्हणून मस्तपैकी धुवून काढले घासून आणि ती जवळपास नाही काय का अर्धा तास माझे कपडेवर झाले होते धुवायचे. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की त्याच्यामध्ये पैसे होते, पैसे पार भिजून गेलेले होते. तर सकाळी सकाळीच बोलले बसले मला. इकडं दूध वगैरे गरम करून घेतलं आणि आताच लाडूच्या पप्पांनी किराणा आणला, त्याच्यामुळे किराणा वगैरे भरायचं राहिलेला आहे. तर आज पहिले त्याला चहा करून दिला आणि पुढे बघा इकडं पैसे वाळत घातलेले होते. असे पैसे साऱ्या घरभर लाडून पसरून टाकले. त्यावरून घेते. चला मैत्रिणी भेटू उद्या.